नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ पालक तडका. त्यासाठी सर्वात आधी आपण पालक घेतलेली आहे. एक जुडी पालक ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून. आता आपण ही कट करून घेणार आहे. बारीक कट करायची आपल्याला. पालकाची भाजी काळी पडू नये म्हणून आपल्याला पालक उकडून न घेता फक्त गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, वाफ घेऊन थोडीशी. त्यामुळं आपला पालक अगदी हिरवा जसा आहे तसाच राहतो. म्हणून मी पालक एकदम बारीक कापून घेतलेला आहे. मी दाखवते तुम्हाला प्रोसेस. पाणी एकदम उकळून घेतलं आहे मी, भरपूर उकळलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे. याने पालक उकडतोही आणि पालकाचा रंग बदलत नाही. त्यामुळं आपण पालक या पद्धतीने म्हणजे उकडून म्हणजे आपण फक्त वाफ देऊन घेणार आहोत त्याला. पालक नंतर डाळीसोबत थोडासा शिजल्या जाईल, डाळीला फोडणी दिल्याच्या नंतरनं. त्यामुळं थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे बस. आणि वाफ दिल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते पालकाचा रंग अगदी हिरवा जसाची तसा राहतो. आणि आपण जे आता उकळलेल्या पालकाचं पाणी आहे ते पाणी आपण आता भाजीमध्ये वापरणार आहोत. ते टाकून देणार नाही आहे पाणी. आपण पालक एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी आधीच. आणि आता हे आपण पालक बाजूला काढून घेऊ. चाळणीमध्ये पालक वेगळा करू आणि पाणी वेगळं करू. पालकाचा रंग अगदी हिरवा जसून तसा राहिलेला आहे आणि भाजीतही असाच रंग राहतो पालकाचा, तो बदलत नाही. त्यामुळे आपण ही प्रोसेस सगळ्यात आधी करून घेतलेली आहे. पालक सर्वात आधी उकडून घ्यायचं कारण म्हणजे हे पालकाचं जे पाणी आहे ते आपण डाळ शिजण्यासाठी वापरणार आहोत. म्हणून सर्वात आधी आपण पालक उकडून घेतलेलं आहे. आता हे जे आपलं पाणी आहे पालकाचं हे आपण आता डाळ उकडण्यासाठी वापरणार आहोत. आता डाळीसाठी मी घेतलेली आहे मुगाची डाळ. सालासकट जी डाळ असते ती डाळ 1 वाटी घेतलेली आहे. आणि आपण छोटी वाटी घेतलेली मी हरभऱ्याची डाळ. अगदी छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली. ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि आपण ही डाळ आता कुकरला लावायची आहे. डाळ पालक करण्याची अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे आपण डाळ शिजवतानाच त्यामध्ये पालक उकडायला टाकू शकतो आणि मग नंतर त्याला फोडणी देऊ शकतो. डाळीमध्ये पालकाचं पाणी जे आहे आपलं ते घालून घेऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे फक्त डाळीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये. आणि आपण जे आता फोडणी देणार आहोत ना त्यासाठी आपण बाकीचं मीठ वापरणार आहोत. आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि याच्या आपण 2-3 शिट्ट्या करून घेऊ. डाळ उकडली की आपण नंतर त्याची फोडणीची तयारी करणार आहोत. आता फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालून घेऊ. आणि मी थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत. ते गरम मसाले आपण डाळ उकडताना टाकले तरी पण चालतात किंवा फोडणीमध्ये टाकले तरी चालतात. त्या गरम मसाल्यामध्ये मी तमालपत्र, दालचिनी आणि हिरवी विलायची हे घेतलेले आहे. आपण आता हे तेलामध्ये टाकून घेऊ. आणि त्यानंतर मग आपण कापून घेतलेला जो कांदा आहे, कांदा आणि अगदी 2-3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आता ते घालू आपण त्यामध्ये. आणि नरम होईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आपण डाळ तडका बनवतो अगदी तसंच आपल्याला ही डाळीची प्रोसेस करायची आहे. फक्त याच्यामध्ये पालक ॲड राहील आणि आपण जे डाळ तडका बनवतो त्यामध्ये आपली तुरीची डाळ, याच्यात मुगाची डाळ असते. त्यामुळं बाकी फोडणीची प्रोसेस सेमच आहे. आता आपले डाळ जी आहे ती कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून झाली बघा या पद्धतीने. आता आपण डाळ थोडीशी घोटून घेऊ. ती डाळ भरपूर शिजलेली आहे आपली. आपण डाळीच्या फोडणीसाठी अद्रक, लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट करण्याऐवजी तो खलबत्त्यात टेचून किंवा कापून घातलं तरी पण चालतात. वाटूनच घ्यावं असं काही नाही आहे. मी पेस्ट करून घेतली कारण माझ्याकडे एक्स्ट्रा होती त्यामुळं वापरली आहे. कट करून घातलं तरीही चालतं. आपण आता अद्रक लसूण पेस्ट कांद्यामध्ये घालून घेतलेली आहे. लसूण अद्रकचा कच्चापणा जाऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये ते परतून घ्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये. सर्वात आधी मी थोडीशी हळद घालून घेतली आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर घालते. लाल मिरची पावडर आपल्या हिशोबाने घाला, कितपत तिखट लागते त्यानुसार. लाल मिरची पावडर तेलात व्यवस्थित परतून घ्यायची. यानंतर आपण त्यामध्ये धने जिरे पूड घालणार आहोत आणि गरम मसालाही वापरणार आहोत. पण गरम मसाला आपण सगळ्यात शेवट वापरणार आहे. 1 चम्मच मी धनेपूड आणि अर्धा चम्मच जिरेपूड वापरलेली आहे. आता हे परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये कापून घेतलेले टोमॅटो घालणार आहोत. छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी, ते कापून घेतलेत. आता ते परतून घ्यायचे आहेत.
आता टोमॅटो घातले म्हणले आपल्याला त्यावर लगेच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं आहे. आता इथं मीठ आपल्याला जपूनच घालायचं आहे, कांदा टोमॅटो हे मसाल्यांपुरतं, कारण पालकाच्या भाजीला जास्त मीठ चालत नाही, त्यामुळं आपण मीठ थोडंसं हिशोबातच घालणार आहोत. आता आपले मसाले जळू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाले आणि टोमॅटो ते शिजला पाहिजे ना आपल्या पाण्यामध्ये आणि त्या फोडणीमध्ये, इतपत आपण पाणी घालायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यानंतर ना आपण यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालणार आहोत. कस्तुरी मेथी आपण फोडणीमध्ये घातली तरी पण छान लागते आणि या स्टेजला घातली तरी पण चालते. आपण याला नंतर तडका देणार आहोत, त्यामध्ये वापरली तरी पण चालेल. मी मसाल्यामध्येच वापरते शक्यतो. आणि आता आपण जी घोटून घेतलेली डाळ आहे ती डाळ घालून घ्यायची यावर. आता डाळ घातल्याच्या नंतर ना आपल्याला पाणी कितपत हवं आहे, घट्ट पातळ यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी या पद्धतीने एवढं पाणी घातलेलं आहे, जास्तही नाही. साधारण आपली डाळ तडका असतो त्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे हे. त्यानंतर ना आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घेतो आहे. 1 मोठा चम्मच गरम मसाला घालायचा आहे, त्यामध्ये हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपला जो उकडून घेतलेला पालक आहे, आता याला उकळी येऊन द्यायची पहिली, मग नंतर आपण त्यामध्ये आपला जो उकडून घेतलेला पालक आहे किंवा आपण तो फक्त वाफ देऊन घेतलेला पालक आहे तो पालक त्यामध्ये घालणार आहे. उकळी आली आहे, आता आपण पालक घालून घ्यायचं. आपण बराच वेळ झाले पालक ठेवलेला, पालकाचा रंग अजिबात बदललेला नाही आहे आणि भाजीत घातल्यानंतरही पालकाचा रंग बदलत नाही. आता परत आपल्या डाळीसोबतही पालक थोडासा शिजले जाईल, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ पालकला उकळी आली की आपण आता याला तडका देऊन घेणार आहे. पहिले थोडीशी उकळी आली पाहिजे, त्यानंतर आपण तडका देऊन घेऊ. तुम्हाला माझी डाळ पालकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पालकाची भाजी आता आपण गॅसवरनं खाली उतरवून घेऊ. आता ही भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तोपर्यंत मी तडका बनवून घेते आहे. गॅसवर मी तडका पॅन ठेवलं आहे आणि तडका देताना मी तुपाचा तडका देते आहे त्याला. त्यामुळे तुम्ही हवं तर तेलाचाही तडका देऊ शकता, पण तुपाची जी आपण फोडणी देणार आहे त्याने भाजीची चव खूप छान लागते, त्यामुळे मी तुपामध्ये त्याचा तडका करणार आहे. आता त्यामध्ये जिरे घालून घेतलेत, थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला. जिऱ्यांच्या नंतरनं लसूण घेतलेला आहे मी 10-12 पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी. लसूण हवा असल्यास घाला. घरामध्ये सर्वात जास्त आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे डाळ पालक, डाळ वांग. खरंच या भाज्यांची चव खूप छान लागते. थोडं वेगळ्या पद्धतीने केल्यास गेली की मग त्याची चव अजूनच वाढते. आता आपला लसूण लाल झालेला आहे. आपण यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालून घेतल्यात. मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये तडतडल्या की आपण गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून तडका पॅन खाली उतरून घ्यायचे. मग त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत, कारण लाल मिरची पावडर डायरेक्ट गॅसच्या तिथंच आपण पॅनमध्ये घातली, गॅसवर पॅन असतानाच, तर लाल मिरची पावडरचा रंग बदलतो आणि मिरची पावडरही थोडीशी करपली जाते. आपण या पद्धतीने मिरची पावडर घालणार आहोत आणि हा तडका आपण आता आपले जे डाळ पालक आहे त्यावर घालून घेणार आहोत. आपली तडका डाळ पालक तयार झालेली आहे. भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत.